मस्ती मस्ती थोडी मजा वाटते ना तिला असं खेळताना. हा काय प्रकार आहे? मी असं दोन्ही साईडने कुठे गेले कपडा. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मी तर एकदम मजेत आहे. बाकी तुमच्यासोबत काय झालं होतं 2-3 दिवसापूर्वी, व्लॉग काय येत नव्हते, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. त्या अगोदर म्हटलं नाश्त्याची तयारी करून घेते. तर आज नाश्त्यामध्ये मी बनवणार आहे हरभऱ्याची उसळ, पण तीच थोडीशी चटपटीत, कारण भरपूर दिवस झाला असं काही खाण्याची इच्छा होत नाही, किंवा मग पोहे शिरा वगैरे हे सारखं सारखं खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळेला मग हे असं काहीतरी भिजवलेले कडधान्य वगैरे असं मी काहीतरी बनवत असते. त्याच्यामध्ये आपण जशी मटकी खूपदा बनवण्यात येते आमच्याकडे, पण हरभरे हे असं काही जास्त वेळा बनवण्यात येत नाही. पण आज म्हटलं चला ट्राय करूया, म्हणून मस्तपैकी आज हरभऱ्याची अशी उसळ बनवली. आणि त्याला थोडंसं चटपटीत करण्यासाठी ना मग त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड केल्या, जसं की वरतून उसळ बनवल्याच्यानंतर मग त्याच्यावरती कांदा, लिंबू, त्याच्यानंतर कोथिंबीर, किंवा माझ्याकडे इथे हे आहे बुंदी आहे, तर ती बुंदी. आणि यामुळे ती उसळ एवढी टेस्टी लागत होती ना की भयंकर. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. मस्ती मस्ती थोडी मजा वाटते ना तिला असं खेळताना. कॅप्चर करणे का नाही. आणि आता तिला फक्त पिकअप होऊ नये, तुम्ही मामा पप्पा काही म्हणा, तर ते नाही तडकत. शब्द कोणता म्हणा, काय शब्द कळत? नको नको नको, ते वॉश नाही केलेलं. हाय, हॅलो, नमस्कार. कसे सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. काय चाललंय बघा अगोदर. कुठे म्हणू? अय्यो. हा, तर मागच्या 3-4 दिवसांपासून ना काही व्हिडिओ अपलोड नव्हता केला. मिनी ब्लॉग काल मी एक अपलोड केला, पण त्या अगोदर 3-4 दिवस काही व्हिडिओज आले नाहीत, कारण मी कम्युनिटीमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तब्येत बरी नाही आहे. सो बऱ्याच जणांचं होतं की नेमकं काय झाले, आणि आता व्हायरल इन्फेक्शन पण चालू आहे, तर मग नेमकं तुला काय झालं होतं किंवा तब्येतीची काळजी घे. खूप सगळ्या कमेंट्स होता. त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं. एवढं सगळ्यांनी आपुलकीनं विचारलं आणि सगळ्यांनी लवकर बरी हो असं सगळं सांगितलं, त्यासाठी छान वाटलं. आणि बाकी झालं होतं असं की आमच्याकडचं पाणी, म्हणजे आता इथे जर कोण पाषाणमध्ये जर राहत असेल तर इथलं पाणी सध्या खूप जास्त खराब येत आहे. मग ते पाण्यामध्ये जंतू वगैरे असे येत आहेत, त्याच्यामुळे मग थोडासा त्रास होत होता. पाणी महिन्यापासून खराब येते असं, म्हणजे थोडंसं जाणवत होतं की मळमळ होतीये, चक्कर आल्यासारखं वाटते थोडंसं असं. पण आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं, कारण आम्ही फिल्टरचं पाणी यूज करतो. तुम्हालाही माहिती आहे घरी फिल्टर आहे, त्यामुळे आम्ही काही एवढं लक्षच नाही दिलं. पण ते पाणी एवढं खराब होतं की म्हणजे डॉक्टरांचं असं म्हणणं की हा फिल्टरने पण तेवढा काही फरक नाही पडत, असं एवढा सगळ्यांना त्रास होतोय. आणि त्यामुळे मग मला वॉमिटिंग, त्यानंतर थोडंसं चक्कर येणं, म्हणजे गरगरल्यासारखं, त्यानंतर थंडी, ताप, हे असं सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि सगळं एकत्र, म्हणजे आदल्या दिवशी उलट्या वगैरे झाल्या आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी थंडी, ताप हे. त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ बनवू नाही शकले, पण बाकी 2-3 दिवस आराम केला. पण तुम्ही जर इथे कुठे जवळपास असाल, पुण्यामध्ये असाल, तर प्लीज तब्येतीची काळजी घ्या, कारण आता इथे झिका व्हायरसचं पण आलेत पेशंट. 3 की 4 पेशंट आढळलेत झिका व्हायरसचे. आणि बाकी हे जे व्हायरल आहे हे तर चालूच आहे. पाण्यामुळे खूप साऱ्या आजार आता होत आहेत सध्या, कारण डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी पण सांगितलं की भरपूर असे पेशंट आहेत
आणि माझ्या म्हणजे आपले जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यातले 500मध्ये तर भरपूर आहेत, त्याच्यामुळे प्लीज काळजी घ्या. जरी फिल्टर असेल काय तरी सुद्धा उकळून पाणी प्या, जेणेकरून हे असं काहीतरी त्रास होणार नाही. कारण त्या त्रासापेक्षा ना त्यानंतरचा विकनेस जो होता तर तो भयंकर होता. म्हणजे असं काही काम करताना असं जाणवायचं की नाही आपल्याला घाम येतोय किंवा मग आता दम लागल्यासारखं होतं ना, तर ते तसं काहीतरी होतं, असं धाप भरल्यासारखं, तर तसं काहीतरी होत होतं. त्यामुळे मग थोडासा आराम केला आणि मग तुमच्यासोबत पण शेअर केलं की असं असं होते आणि नाही व्हिडिओज येऊ शकत, कारण बरेच जण वाट बघत असतात व्हिडिओची. आणि त्यातही असं काहींचं होतं की असंही तू तर काही व्हिडिओ टाकतच नाही डेली. खरं तर मी कधीच असं म्हणलं नाही की मी डेली फुल व्लॉग टाकेल. मला जसं होईल तसं मी तुमच्यासोबत मिनी व्लॉग शेअर करत असते. आणि मला बेबीमुळे नाही जमत फुल व्लॉग डेली टाकायला. मला माहिती आहे तुम्हाला खूप जास्त आवडतात ब्लॉग्स आणि तुम्ही खूप भरभरून प्रेम देता, तरी सुद्धा डेली मला नाही शक्य होत. जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करत जाईल. आणि बाकी मिनी ब्लॉग्स तर आपले येतच राहतील. बघा आत्ता कुठे त्या खेळण्याच्या नादी लागली आहे, नाहीतर ते जे ब्लँकेट आहे ना ते आम्हाला रिसीव झालं होतं एका इन्स्टा पेजकडून. आणि त्याच्यासोबत नाही बघा हे पण आलं होतं, हे मंथसाठी कुठला मंथ चालू आहे बेबीला त्याच्यावरती ठेवायचं आणि हे मंथवर ठेवायचं आणि फोटोज काढायचे की असं काय. तर तिला हे पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी ती एवढा वेळ रडत होती. बघा आता दिसले ना ते तिला. आणि शेवटी हे लाकूड आहे, याच्यावरती काहीतरी कलर पेंट केलाय, मग ते घाण ना. पी पी गाडी 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 पिलू गाडी 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 गाडी. हा तू पण खेळते गाडी 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 गाडी. पी 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 हक हक पी 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 पी. खेळायचं थोडीशी कुई कुई करायची. या मधीच या काय असतं ग पिल्लू. माझी ना 3-4 दिवसातच तब्येत अशी गेली आहे खाली, बघा जाणवत असेल. एवढं मलाच एवढं विकनेस असं वाटतंय. आणि चेहरा पण असं पूर्ण दबल्यासारखा, डोळे खोल गेल्यासारखं असं काहीतरी झालं. तर प्लीज तब्येतीची काळजी घ्या. आम्ही खूप जास्त रिलॅक्स राहिलो सगळं माहीत असून सुद्धा. आणि आता ते खूप अंगलट आले असं झालेलं. काय पाहिजे चल. आत्ता आम्ही निघालेलो झुडिओमध्ये. आता तुम्ही म्हणाल की सारखं सारखं झुडिओमध्ये काय करतो तू. तर झालं काय, आता उद्या पिलूला 6 महिने कंप्लीट होतात. उद्या म्हणजे परवा होणार आहेत कंप्लीट. तर आम्हाला उद्या फोटोशूट करायचे. 2-3 थीम आम्ही करणार आहोत. बेबीसाठी आम्हाला शॉपिंग नाही करायची, पण आमच्यासाठी शॉपिंग करायची. आमच्यासाठी म्हणजे आता माझ्यासाठी बघूयात, जर मॅचिंग काही मिळालं तर आम्ही दोघांसाठी करूयात. आणि म्हटलं आता एवढं फोटोशूट करतोय सगळं करतोय तर मग त्याच्यामध्ये उगाच एखाद्या ड्रेससाठी कशाला आहे, म्हणून छान ते पण करूयात. म्हणून म्हटलं आता ऑनलाईन ऑर्डर केलं तर काही येणार नाही, कारण सगळे प्लॅन्स आमच्या ऐनवेळी असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आता म्हटलं मी झुडिओमध्ये जाऊन बघतो काही मिळालं तर. आणि उद्याच नेमकी हे पण आहे, फोटोशूट पण आहे. तर हे तर म्हणत होते उद्याच आपण करू, म्हणजे तिथल्या तिथंच झुडिओ पण आहे आणि ते फोटो स्टुडिओ पण आहे. तर तिथेच शॉपिंग करू आणि लगेच जाऊ. पण म्हटलं नाही मिळालं तर परत प्रॉब्लेम व्हायचा, त्यापेक्षा आपण जाऊयात आदल्या दिवशी. हो ना. ट्रॅफिक आहे, 1-1.5 किलोमीटरचं आहे आम्हाला झुडिओ. त्यात पण थोडासा आमचा वेळ जातो. आत्ता जर नाही मिळालं तर बघूयात. मी नाही फोटो काढणार जे आहे त्याच्यावर काढूयात. पण ते तेवढे व्यवस्थित नाही वाटत. मागच्या वेळेस बघितलं होतं ना तुम्ही, ते ब्लॅक कलरच्या ड्रेसमधलं कसलं भारी दिसत होतं. म्हणजे दोघांचं ब्लॅक आणि हिचं ग्रे कलरचं. यावेळी ना असं लक्षातच नाही आलं की आपण ऑर्डर करू अगोदर. खरं तर आमचं होतं बऱ्याच दिवसांचं की 6 मंथ्स तिला जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा आपण मस्त मस्त काहीतरी फोटोज करून घेऊ. कारण त्यावेळेला कसं तिला थोडंसं गोष्टी पण कळायला लागतात थोड्या. त्याच्यानंतर थोडंसं तिला असं बसायला पण लागेल. प्रॉपर बसत नाही ती, पण सपोर्ट दिला तर मग होऊन जातं असं. त्यामुळे मग नंतर छान फोटोशूट करूयात असं म्हटलं होतं. त्याचबरोबर ना आता हिची पण काही शॉपिंग करायची. शॉपिंग म्हणजे डेली यूजसाठी तिला थोडं पॅन्ट्स हे बघूयात म्हणलं, ते घ्यायचं आहे. पण आता सगळं जे आहे तर ते डिपेंड आहे आता पिल्लूवरती, ती किती वेळ बाहेर दम काढते त्याच्यावर. आणि त्याचबरोबर घरी नाना पण येणार आहेत, पण नानांना वेळ होता म्हणून म्हणलं आपण पटकन जाऊन येऊ, नाहीतर काय होणार हे परत उद्या काय गोष्टी करायच्या. म्हणून मग म्हटलं चला आता जाऊन येऊ. आता पोहोचतोय, बाकी काय होतंय ते शेअर करतेच.
मला ठीक वाटतं, पण ते चांगला कलर घे ना थोडासा. एखादा कलर असला म्हणजे बरं वाटतं. लयच विचित्र दिसते. व्हाईट मध्ये ना, दोघांचं व्हाईट असेल ना तर तिचं खूप भारी दिसतं मला. पूर्ण व्हाईट नाही चांगलं दिसत. नाही सांगतो मी घातल्यावर पूर्ण व्हाईटच दिसेल. टोपी बिपी घालतो मग मी, नुसता कडक टोपी. टी शर्ट घाला ना, मी असं घालते असं बोलते. नाही, ते पूर्ण व्हाईट नाही चांगलं दिसत. मग कुठलं आवडतंय तुम्हाला? तुम्हाला दुसरं काय आवडतं? हा, हे असं घे ना काहीतरी. ते फोटो मध्ये किती छान दिसेल. ट्राय करून बघते हे कुठले कसं. त्याच्या मागचं वाटलंस तर. हा काय प्रकार आहे? मी असं कधी घालणार आहे? दोन्ही साईडने कुठे गेले कपडा? आत्तासाठी तो स्पोर्ट टाईप नाही वाटत आहे तुम्हाला? पिलू, अगं पिलूनी वर कसं केलं काय? कुणाला तिकडे देऊ? ही वाले असे तो पलीकडला कलर. चांगली दिसेल ना. तुमची पहिली ती अशी वालीच होते ना? ब्लॅक कलर. हा. नाना आले बोलले ना घरी. तेल मीठ टाक ना कशामध्ये? एवढं. जसं लागेल तसं भातावर म्हणलं घेता येईल. नंतर भाजी पातळ केली. ऑलरेडी सकाळच्या भाजीने तुम्ही म्हणते ऍसिडिटी झाली आणि मग आता परत त्रास. नाही, मी आता काय भाकरीत का चपाती आहेत? चपाती. मग मी वरण आणि चपाती तेल मीठ टाकूनच खाईन जास्त. मग ही भाजी खाणार नाही तुम्ही? भाजी शक्यतोच खाईल. बापरे. कारण आता पण चणे खायचे म्हटल्यावर ते मला थोडस शरीराला बिचारायला त्याला सुद्धा सांभाळून घ्यायला पाहिजे ना. त्याचं आपलं चालली गाडी बळच चालवून नाही ना. तुम्हाला जे पचेल ते खा. बाकी शॉपिंग आमची थोडी माहिती झाली. पिलूला जे घ्यायचं होतं ते झालं. माझं पण झालं. माझं थोडंसं ते आउटफिट बीच वेअर टाईप नाही वाटत. चांगलं दिसेल ना ते. बघूया ते थोडंसं पुढे घे ना बॉटल. आणि ती वास त्या ह्याचा जास्त वास लागला त्या डब्याचा वरणापेक्षा. तर कमी कर ना थोडासा गॅस. ते बंद झालं होतं. चला तर नाना आले. त्यांना पण उशीर झाला. दिवसभर प्रवास केलाय. त्याच्यामुळे आम्ही जेवण करतो आणि त्याच्यानंतर भेटूया. ओके. तर आता मस्त जेवण झालं. रोज काय होतं, आम्ही दोघं असतो ना तर तेव्हा आम्ही काय करतो, फोन लावतो आणि काहीतरी बघत बघत मग जेवण करतो. तेव्हा असं जेवण असतं आमचं. आज नाना होते तर मस्त आम्ही गप्पा मारत मारत जेवण केलं. आणि कितीतरी दिवसातून मला चांगलं जेवण गेलं. नाही तर असं व्हायचं की काहीच खाण्याची इच्छा नाही व्हायची आणि मग भूक तर खूप जास्त लागायची. असं चाललेलं माझं. सो आज जरा बरं वाटतंय. आणि बाकी तरी पण डोळे बघत असाल तुम्ही खूप असे खोल खोल गेलेत आणि सर्कल्स पण आले सारखे 4-5 दिवसामध्ये से झाले. मी करून घेते. आणि बऱ्याच मागे मला बऱ्याच जणींचं असं पण आलं होतं की काय तुम्ही फोटोशूटवरती खर्च करता, काही घरी करता येत नाही का, काहीतरी अतिच करता वगैरे. किंवा मग आता आज शॉपिंगसाठी जर गेलो तर तसंही बऱ्याच जणांना वाटू शकतं की, पण काय होतं
हे जे मेमरीज असतात ना, तर ते आपण एकदाच कलेक्ट करू शकतो नाही का. आता पिल्लू काही परत 6 महिन्याची नाही होणार, किंवा अगोदरचे पण आम्ही जे काही फोटोशूट केले का, तुम्हाला काय वाटतं? एकदा फोटोशूट म्हणजे कसं बऱ्याच दिवसापर्यंत आपल्याकडे राहतात त्या गोष्टी, आणि आपण काय फ्रेम्स वगैरे घरात लावू शकतो त्याच्या बनवून. आणि ते प्रोफेशनल फोटोशूट शिवाय आपल्या घरच्या फोटोशूट मध्ये नाही येत तशा फोटो, आणि आपल्याला एडिट पण नाही करता येत तशा. आता आपण कितव्या 4थ्या महिन्याचं केलं होतं ते आंब्यांचं वगैरे किंवा पाडव्याचं, छान झाले होते ते, पण ते काय असं वाईट नव्हतं. पण एक असतं ना की आता बघा, तुम्ही जर रेनी सीझनचं असेल, प्रत्येक जण ते नाही का कागदाचे ड्रॉप्स हे करतं, ते प्रत्येकच जण करतं. मग आपण थोडंसं वेगळं, बेबीनं पण आपल्या म्हणलं पाहिजे मोठ्यापणे की हा नाही तुम्ही मस्त केलं होतं काहीतरी. बरं तिने जरी नाही म्हणलं, तिच्या म्हणण्यासाठी पण नाही, पण एक असतात मेमरीज की अरे आपण तशा वेळी ते केलं होतं. कारण अजून 10-20 वर्षांनी पुढे काय चेंजेस होतील आणि काय काय टेक्नॉलॉजी येईल किंवा काय अजून वेगळे पण येईल ना, तर ते सांगता नाहीत. कारण आपल्या वेळेसच बघा, माझे जे फोटोज काढलेले ते मी तुम्हाला एकदा दाखवेल, आणि मला ते बघून पण इतकं भारी वाटतं ना की अरे तेव्हा पण नाही का 90sच्या काळामध्ये वगैरे, तेव्हा पण इतके मस्त मस्त फोटोज, आणि छान वाटतं ते मेमरीज हे बघायला. म्हणून आम्हाला असं वाटतं की पिल्लूची पण प्रत्येक गोष्ट आम्ही छान मेमोरेबल बनवावी. म्हणजे तिचं बर्थडे असेल, छोटा जरी केला ना तर तो काहीतरी स्पेशल असायला पाहिजे. त्यानंतर बाकी फोटोशूट्स असतील, ती प्रत्येक दर महिन्याची कशी ग्रो होतीये तर ते, तर ह्या सगळ्या गोष्टी. आता बाकी तिचं अन्नप्राशन पण करायचंय, सो त्याचं पण माझं आहे डोक्यात. खरं तर आत्ताच प्लॅनिंग केलं होतं मी, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, किंवा मग संडे, सॅटर्डे, संडे, मंडे असं काहीतरी आपण 3 दिवस चालू होतं माझा विचार. पण फोटोशूटची डेट आम्हाला काही सॅटर्डेची मिळाली नाही, त्यामुळे संडेला आम्हाला करावं लागलं ते. आणि बाकी मी ज्यांच्याकडून फोटोशूट करते त्यांचं बऱ्याचदा मला विचारण्यात येतं की कुठून करते, तर त्याचे सुद्धा मी डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करेन जेव्हा मी आता फोटोशूटला जाईल ते. आणि बाकी काय नाही, मग लवकरच अन्नप्राशन हे पण होईल. आज अन्नप्राशनसाठीचं सुद्धा आम्हाला काही काही गोष्टी घेऊन यायच्या होत्या. तिचं आता हाफ इयर कम्प्लीट होतंय तिला, तर त्याच्यासाठी काही गोष्टी घेऊन यायच्या होत्या. पण आम्हाला आज उशीर झाला, त्यामुळे काही शक्य झालं नाही. त्यामुळे माझा ड्रेस घेऊन आलो, त्याच्यामध्येच त्यांनी थोडीशी त्यांची शॉपिंगचं काढलं. हा, कोणी काढलं? तुम्ही. मी काढलं. कोणी काढलं? माझ्या मागे कोण लागलं तेवढे? त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मागेच लागावं लागतं. म्हणजे डेली यूजचे जरी त्यांना पॅन्ट्स घ्यायचे आहेत, काही टी शर्ट घ्यायचे, तर त्यांना तुम्ही घ्या असं मला म्हणायला पाहिजे कोणीतरी, माहितीये का? नाहीतर बापरे, मला तर विचार करावा लागला असता की बाबा कुठून एवढे पैसे आणा. थोडेफार कमवले असते की मी माझे तेवढे. नाही, पण असं मी त्यांना म्हणते की तुम्ही हिच्यासाठी पण कधी म्हणत नाही की तू हिला हे घे, तुला ती घे, ते घे. हा, माझंच चालू असतं. हा, हिला आता ड्रेस घेतलेत, आता तिचं हे फंक्शन आहे, आता अन्नप्राशन आहे, अन्नप्राशनासाठी हे फ्रॉक मागवली, अन्नप्राशन आहे तर त्याला बॅक साईडला काय म्हणतात त्याला, बॅकड्रॉप, ते काहीतरी आपल्याला लागेलच की, मग ते मागवावं. मग हे असं काहीतरी त्यांचं कसं, हां करायचं का, चल बाहेरून आपण बोलू, डेकोरेशन करून घेऊ, टेन्शन घेऊ नको. त्याच्यासाठी खर्च 10 पट होतो माहिती, ते त्यांना दिसत नाही. पण त्यांना हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात. मग सगळ्या गोष्टी पिल्लाच्या आणि माझ्या मनूच्या आपल्या मलाच घ्याव्या लागतात, आणि त्यांच्या सुट्टी सुद्धा त्यांना फोर्स करावा लागतो. असं आहे, बरेच लेडीजच्या बाबतीत असं होत असणार. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. बाकी नाना थकून आले होते, त्यामुळे जास्त काही तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवलं नाही. दिवसभराचा प्रवास, नाना काय ऐकत नाहीत, गाडीवर येतात. त्यांना किती म्हणलं तुम्ही बस नाही जा, पण नाही, एवढं लांब ते गाडीवरच येणार, असं आहे. सो चलो, व्लॉग इथे सेंड करते. कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि बाकी काही नाही, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.